नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 29 मे 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलं आहे. सगळे संत पंढरपूरला गेले, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला आलेत आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये आपली ही आंब्याची सावता महाराज आंबा बाग या नावानं 11,000 झाडाची बाग आहे आणि बाकीची 10,000 झाडं आहेत, ज्याच्यामध्ये चिंच आहे, जांभळ आहे, वड आहे, पिंपळ आहे, गुलमोहर आहे, नारळ आहे, सुपारी आहे, सागवान आहे. खूप वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत. ही जांभळीमध्ये 3 प्रकारच्या व्हरायटी आपण इथं लावलेल्या आहेत आणि आंब्यामध्ये एकूण 21 व्हरायटी आहेत. त्या 2 व्हरायटी आपण विकसित केल्यात. एक 3 किलोचा आंबा आहे, दुसरा 2 किलोचा आंबा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा आपण एक शेतकरी आहे. आणि आपली ही बाग बघायला आमचे अगदी ज्याला म्हणू लंगोटी यार जुन्या पहिलीपासूनचे आम्ही वर्गमित्र असणारे बागायतदार आहेत, ते रामभाऊ रणवे. त्यांचे चिरंजीव आहेत ॲडव्होकेट नाना रणवे, पुण्याला असतात आणि आत्ता जवळजवळ 1.5-2 तास आपली ही बाग आपण बघतो आहे. आपण बागेतनं फिरतो आहे 2 तास झालं. रामभाऊ, काय सांगाल ह्या बागेबद्दल? सगळे व्हरायटी बघितल्या आंब्याच्या, पण निसर्गानं थोडं कोप केल्यामुळं पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे झाडांचं ते बघून जरा वाईट वाटतंय. आंब्याचा सीझन संपलेला आहे, तरी परंतु झाडाची अवस्था बघितली की काय निसर्गानं आपल्याला जितकं का शाप दिला आहे असं वाटायला लागलं. इतकं कष्टानं झोपलेली बाग आज डोळ्यात देखत त्याचे ते हाल बघू वाटत नाही. बरोबर, अगदी बरोबर. नाना, आपण काय सांगाल? एवढं आपण फिरतोय, जवळजवळ 2-2.5 तास बाग बघितलेली आहे. नाही, नेहमीच कौतुक वाटतं या वयात अशा स्वरूपाचं काम करणं, अशा पद्धतीने एखादी मन लावून अगदी लहान मूल सांभाळल्यासारखं सांभाळणं झाडं, आणि हे अतिशय कौतुकास्पद आणि अतिशय छान असं काम वाटतं. नेहमीच आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आणि किती वेळा आलं तरी नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्यामुळं आपल्या ह्या कामाला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि अतिशय छान असं वातावरण. वकील साहेब, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे, काय सांगाल त्यांना? काळाची गरज म्हणून जरी काही गोष्टींपासून, जसं आपण म्हणाला शेतीपासून आपण दूर जातोय किंवा तरुण वर्ग दूर जातोय, तर ते असं नाही आहे. मनापासून आजही आम्ही शेतकरीच आहोत. मनापासून आम्ही तेच करतोय. काम वेगळं आणि छंद वेगळा. छंद आजही हाच आहे आणि म्हणून मागचे 2 तास झाला आपण ज्या कुतूहलाने, ज्या पद्धतीने आपण ही बाग दाखवताय किंवा आम्ही जे बघतोय, तर त्यामागे एक कौतुक असण्यामागे किंवा अभिमान असण्यामागे हीच भावना आहे की हे आम्हालाही करायचंय. त्यासाठी लागणारा वेळ हा आज आम्ही देऊ शकत नाही. थोडंसं वाईट वाटतं, पण शेतकरी आत्महत्या का करतायत ह्याचं कारण आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे. बरोबर. धन्यवाद. आपण आमच्या बागेला भेट दिली. घरी गेल्यानंतर आपल्या बागेतल्या आंब्याचा स्वादही आपण घेऊयात आणि भविष्यात जर ह्या पद्धतीचं काही करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपली सावता महाराज आंबा बाग ही आपल्याबरोबर नेहमीच राहील, हा विश्वास, ही खात्री. धन्यवाद.